पण आम्ही मराठीसाठी जी सकारात्मकता आहे तीच दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत। तुम्ही गेले कित्येक वर्ष नेत्यांना पाहतात, त्यांचे चांगले जवळचे मित्र देखील आहेत, तुमच्या मनात काय आहे? दोन्ही बंधूंनी एकत्र यायला म्हणजे ठाकरे बंधूंनी ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं होईल। नाही जे मराठीचे अभ्यासक आहेत, जे साहित्यिक आहेत, जे मराठीसाठी उभे राहणारे राजकारणी आहेत, त्या सगळ्यांमुळे आज हा विजयी सोहळा होतो आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही याचा एक भाग आहोत आणि आम्ही इथे साजरा करण्यासाठी आलेलो आहोत। आज दोन ठाकरे बंधू एकत्र असणार आहेत। मराठी ऍक्टर असतील किंवा मराठी ऍक्ट्रेस असतील, तुमचा सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असणार आहे। मराठी कलाकारांना काय आवाहन कराल की मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे किंवा ती व्यवहारामध्ये आली पाहिजे? हो, तुम्ही सुरुवात करताना तुम्ही मराठीतनंच करा। आम्ही कोणावरती कुठल्याही गोष्टी लादत नाही आहोत। अपेक्षा आहे की त्यांनी मराठीमध्ये बोलावं, तर आणि ही अपेक्षा असूच शकते। ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे, ही अपेक्षा असणं चुकीचं नाहीये। काही जण असं म्हणतात की आम्ही मराठी शिकणार नाही किंवा मग बोलणार नाही। नाही असं का म्हणताय तुम्ही? आम्हाला प्रेमाने सांगा की आम्ही शिकू, आम्हाला थोडीशी मदत करा। आम्ही मदत करायला नाही थोडीच म्हटलेलो आहोत। अनेक हिंदी इंडस्ट्रीमधले जे ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत ते असं म्हणतात की आम्हाला मराठी भाषेविषयीचा अभिमान आहे, आम्ही मुंबईमध्ये राहतो, ही आमची कर्मभूमी आहे, तर मराठी आली पाहिजे। मात्र जे हिंदी व्यावसायिक असतील किंवा मग व्यापारी असतील ते जाणून बुजून म्हणतात की आम्हाला शिकायचीच नाही। मग याचा अर्थ आता मी त्यांच्याविषयी काय बोलू? खरं तर इतकी वर्ष राहून जर का महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला मराठी शिकायची नाही ही वृत्ती चुकीची आहे। आमचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या मराठी माणसांना सांगा ना की आम्हाला थोडीशी मदत करा। आम्ही सगळे मदतीसाठी एक स्टेप कायम पुढे असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।